त्यावेळी माझे महाविद्यालयीन शिक्षण चालू होते. सकाळी कॉलेजात जात होतो. शिक्षण चालू ठेवण्यासाठी मला दुपारची दिवसभरची नोकरी हवी होती, पण ती काही मिळत नव्हती. मिळालीच एखादी नोकरी तर काय काय करायचे याची स्वप्ने मात्र मी त्यावेळी रंगवत असे. माझे एक स्वप्न असे होते, महाविद्यालयाच्या अनेक उपक्रमातून स्पर्धातून मी भाग घेत असे. चांगले नाव मिळत होते. स्नेहसंमेलनात विविध कार्यक्रमात भाग घेत होतो. त्यावेळी काही मुले मस्तपैकी ब्लेझरचे कोट अंगावर चढून मिरवायची. असा एखादा सुंदर कोट अंगावर चढून मिरवायचे अशी फार फार इच्छा होती. शेवटी एक कोट मिळाला. तो रोजच मिळू लागला. हा कोट होता पोस्टमनचा, खाकी डगला. FY येत असताना वृत्तपत्रातून एक जाहिरात झळकली. पोस्टमन भरणे आहे. खरे तर या जाहिरातीने हरकून जावे असे काही नव्हते, पण म्हटले, कॉलेजची 2 वर्षे बेकारीत गेली. आता या नोकरीसाठी प्रयत्न करून पाहू. जमले तर जमले. अर्ज केला. त्यानंतर लेखी परीक्षा दिली. 3 महिन्यांनी माझी निवड झाल्याचे पत्र आले. मला आनंद झाला आणि त्या पाठोपाठ पोटात गोळा आला. बापरे, मी ज्या झोपडपट्टीत राहत होतो त्या भोवतालच्या इमारती मला भयंकर दिसू लागल्या. शेकडो इमारतीचे 4-4 मजले चढून जायचे आणि तेही पत्रे वाटत. ही कल्पनाच मला भयंकर वाटू लागली. आणि दुसरे म्हणजे आपल्याला लगेच रुजू व्हावे लागले तर कॉलेज संपेलच. या विचाराने मी बेचैन झालो. मी ही नोकरी न स्वीकारण्यासाठी अन्य पर्याय शोधले, पण व्यर्थ. शेवटी रुजू झालो. खाकी कपडे चढवलेले अनेक पोस्टमन पोस्टातल्या एका हॉलमध्ये दोन्ही बाजूनी समोरच्या पत्रांच्या गठ्ठ्यांचे सॉर्टिंग करत बसलेले. मी खिन्न मनाने एका पोस्टमन शेजारी जाऊन सॉर्टिंग पाहत उभी राहिलो. पोस्टमन मित्रांचे हात यंत्रवत चालवत होते. सुमारे 2 तासांनी सॉर्टिंग संपले. पत्रांचे गठ्ठे घेऊन सगळे दूत बाहेर निघाले. मी ज्या पोस्टमनसह जाणार होतो तोही उठला आणि आमची भ्रमंती सुरू झाली. 2.5-1 तास पत्रवाटपाचे काम चालले होते. सुदैवाची गोष्ट एवढीच होती की या पोस्टमनला जो बटवाड्याच्या भाग होता त्यात उंच इमारती फारशा नव्हत्या. मला कामाच्या दृष्टीने बरे वाटले. कॉलेज 7:30चं आणि पोस्टात जावं लागेल 6:30लाच. दुसऱ्या दिवशी त्या पोस्टमनला मी सांगितले की मी कॉलेजात जाणारा विद्यार्थी आहे, तर मला लवकर सोडत जा. तोही भला माणूस होता. आम्ही बटवाड्याला बाहेर निघालो की मला तो 15-20 मिनिटांनी सोडत असे. मी अदम्य उत्साहाने कॉलेजला पळत सुटे. अशा वेळी कॉलेजचे दिवस काही वेगळेच वाटू लागत. मन मोहरून जायचे. मनाला तजेला मिळायचा. हे जग आपल्यापासून अलग होऊ नये, आपण इथून दूर जाऊ नये असे वाटत राहायचे. प्रशिक्षणाचे 10 दिवस संपले. लवकरच परीक्षा सुरू झाल्या. कॉलेजचे शेवटचे वर्ष सुरू झाले. पोस्टमनच्या नोकरीची ऑर्डर या वर्षात येऊच नये असे वाटत होते. पण BAची परीक्षा होण्यापूर्वी मला पोस्टमन म्हणून पोस्टात रुजू होण्याचा आदेश मिळाला. मी गडबडून गेलो. 2 चित्रे स्पष्ट दिसू लागली. एक तर हातातोंडाशी आलेली पदवी परीक्षा अर्ध्यावर सोडावी लागणार आणि जर ही नोकरी सोडली तर BA नंतर पुन्हा नोकरीच्या शोधात उन्हात फिरावे लागणार. पर्याय एकच होता, पोस्टमनची नोकरी स्वीकारणे हाच. आणि तो मी बिनतक्रार स्वीकारला. थंडीचे दिवस होते. गारवा बराच होता. मी 6 वाजताच पोस्टात पोचलो. अजून बरेच पोस्टमन यायचे होते. मी पोस्टमास्तरांना भेटलो. 1-2 ओळखीचे पोस्टमन होते, त्यांनाही भेटलो. मला शिकवणाऱ्या पोस्टमनने सॉर्टिंग कशा पद्धतीने करायचे हे सांगितले. मला 6 नंबरची बीट दिली होती. मला ट्रेनिंग आणि बीटची माहिती देण्यासाठी एक पोस्टमन माझ्याबरोबर आला. सुरुवात टपाल ठेवण्याच्या बॅगेपासून असते. 3-4 कप्पे असणारी जाड
खाकी कापडाची बॅग, पत्रे, पाकिटे, आकाराने लहान मोठी चौकोनी मासिके, अहवाल यांचे टपाल अशी साधारण विभागणी करून ते ठेवावे लागतात. तसेच आपण कुठल्या मार्गाने पत्रे वाटणार तो मार्ग निश्चित करून त्याप्रमाणे हे टपाल सॉर्ट करून एकत्र बांधून घ्यावे लागते. टपाल बॅगेत ठेवल्यावर ती सुतळीने सायकलच्या हँडलला व्यवस्थित अशी बांधावी लागते की त्यातून पत्रे पडणार नाहीत आणि ती सहज काढूनही घेता आली पाहिजे. माझे पहिले 3 दिवस बरे गेले, पण त्या प्रचंड बीटची धास्ती माझ्या मनाने घेतली. 4थ्या दिवसापासून स्वतंत्रपणे बटवाडा करायचा होता. माझ्या दृष्टीने तो 4था दिवस ऐतिहासिक ठरला. पोस्टातून बाहेर पडायलाच मला जवळजवळ 9:30 वाजून गेले होते. पत्रे टाकत मी पुढे जात होतो. चुकून राहिलेली परत आणून टाकत होतो. कुत्र्यांना भीत भीत त्यांच्या मालकांना जोरात हाक मारून देत होतो. वेळ वाढत चालला होता. 12-1च्या सुमारास एका साध्या हॉटेलात थोडा नाश्ता केला. माझ्या एक लक्षात आले की आजच्या दिवसात ही बॅग काही रिकामी होणार नाही. दिवे लागण झाली तरी माझे काम चालू होते. 7:30 वाजता उरलेली पत्रे बॅगेत ठेवून मी पोस्टाकडे निघालो. त्या दिवशी सुमारे 200 पत्रे उरली होती. पोस्टमास्तरने माझ्याकडून खुलासा जबाब लिहून घेतला. बहुधा आता आपली नोकरी सुटणार असे मला वाटू लागले. पण नोकरी राहावी, यापुढे आपण ती चांगली करू असे मन म्हणत होते. दुसऱ्या दिवशी मला कालच्यापेक्षा अधिक उशीर झाला. पोस्टमास्तरांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांना माझा रिपोर्ट दिला. ते माझ्यावर भलतेच उकडले. पत्रांचे वेळेत वाटप करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मात्र माझे काम साधारण वेळेत संपू लागले. पण 15 दिवसातच माझी बदली दुसऱ्या पोस्टात झाली. कामाच्या वाटपाचा परिसर मोठा नव्हता, पण काम खूप होते. काही कारखान्यातून 50-60 रजिस्टर्ड पत्रे, 20-25 मनी ऑर्डर्स असे काम असे. कामगारांना बोलवा, इंटिमेशन ठेवा, सह्या घ्या, पोचपावत्या घ्या असे कागदी घोडे सारखे नाचवत काम चालू असायचे. कामगार नसले, शिफ्ट्स वेगळ्या असल्या की हे काम दुसऱ्या दिवशी पुन्हा तितकेच वाढे. आता माझ्या BAच्या परीक्षेला फार थोडे दिवस उरले होते. मी रजेचा अर्ज टाकला आणि तो मंजूर झाल्याचे समजले. मी अभ्यासात मग्न झालो. परीक्षा संपल्यानंतर पुन्हा पोस्टात रुजू झालो. यावेळी ज्या परिसरात कॉलेजची 4 वर्षे गेली त्या परिसरात पोस्टमन म्हणून मला काम करावे लागणार होते. आनंद एकाच गोष्टीचा होता की कॉलेज ज्या भागात होते त्या भागाची बीट मिळाली नाही याचा. त्यामुळे काळजी बरीच कमी झाली. हा सगळा भाग म्हणजे चकचकीत, शिष्टाचारी, पांढरपेशा समाजाचा. सुस्थापित, सुखासीन असे जग. त्यांची राहणी, त्यांचा थाट यांना काही वेगळीच खुमारी असे. आपण जिथपर्यंत पोचू शकणार नाही तिथपर्यंत केवळ पत्रे टाकण्याच्या निमित्ताने मी जात होतो. काही बंगल्यातल्या कुत्र्यांचे आवाज एवढे भयानक असत की रखरखत्या उन्हात अंगावर सरसरून काटा येई. सोसायट्यांची नावे देखील वैभवशाली, समृद्धीशी नाती सांगणारी. त्यात राहणारे लोकही तितकेच संपन्न. आतापर्यंत बघितलेल्या जगापेक्षा हे सर्वस्वी वेगळे जग होते. इथे माणसे फार कमी भेटायची. माणसापेक्षा त्यांच्या वास्तू, बंगले, सोसायट्याचा अधिक भेटायच्या. पोस्टमनच्या कामाची सत्व परीक्षा असते ती पावसाळ्यात. कसाही पाऊस असो, पत्र वाटप झालेच पाहिजे. अहर्निश सेवामहे हे ब्रीदवाक्य पोस्ट खात्याचे. या ब्रीदवाक्याची सर्वात जास्त किंमत मोजतो तो पोस्टमनच. रेनकोट घ्या, छत्री घ्या, भिजावे लागणारच. पत्रे कितीही सुरक्षित न्यायचा प्रयत्न केला तरीही ती थोडीफार भिजतात. पण लोक तक्रारी थांबवत नाहीत. लाळे गुरुजी नावाचे एक ज्येष्ठ पोस्टमन मित्र म्हणत, अहो खोरे, पोस्टमनला 100 मालक, ओव्हरसियर बोलणार, पोस्टमास्तर बोलणार आणि पब्लिकही बोलणार. आपण सगळ्यांशी गोड बोलून काम चालवायचं. पावसाळा संपताच मी BAच्या उरलेल्या 2 विषयांची तयारी सुरू केली.
ऑक्टोबरमध्ये परीक्षा दिली. त्यानंतर BA ऑनर्स मिळाल्याचे सांगणारी मार्कलिस्टही मला मिळाली. याच काळात सर्वांचा थरकाप उडून देईल असे 3 खून एकाच वेळी एकाच घरी पुण्यात झाले. तब्बल 4 महिन्यांनी पोलिसांनी आरोपींना पकडले. मी त्याच दिवशी रात्री बसून भयासुराच्या छायेतील ते भीषण दिवस हा लेख लिहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळ या दैनिकाकडे पाठवून दिला. 5व्या दिवशी तो लेख प्रसिद्ध झाला आणि मला खूप नाव मिळाले. मी आनंदून गेलो. पोस्टात तर कारकून मंडळी माझ्याच लेखाविषयी चर्चा करत होती. जिथे मी पत्र टाकत होतो त्या भागातल्या लोकांची मने गलबलून गेली होती. आज जो तो माझे नाव विचारत होता, चहा घेण्याचा आग्रह करत होता. एका पोस्टमनचे एका लेखकात संक्रमित होत होते. त्याचा अनुभव मी घेत होतो. लेख प्रसिद्ध झाल्यापासून मला सारखे वाटायचे की सकाळमध्येच आपल्याला संपादकीय विभागात काम करण्याची संधी मिळाली तर किती बरे होईल. पण त्यासाठी वृत्तपत्रविद्येची पदवी आली. त्यासाठी ही नोकरी सोडणे आले. वाटले सोडावी ही पोस्टमनची नोकरी. पण पुढे काय? दोन्ही वेळच्या जेवणांचे वांदे होतील. पण त्या लेखाने मनाला एक बळ दिले होते. आपल्यात काही न संपणारे असल्याची जाणीव करून दिली होती. शेवटी मी पोस्टमनच्या नोकरीचा राजीनामा दिला. अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मी थोडा निर्धास्त होतो, कारण 1-2 ठिकाणाहून कामाची आश्वासने मिळाली होती. त्याच आधारावर वृत्तपत्र विद्या प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज भरला. मुलाखत झाली आणि मला प्रवेश मिळाल्याचे जाहीर झाले. मी बाजी जिंकली होती. पत्रकार होण्याच्या स्वप्नाने मला आजवर न पाहिलेल्या एका वेगळ्याच जगात आणून सोडले होते. आपण जगाच्या नकाशात जणू एका मध्यवर्ती केंद्रावर उभे आहोत याची जाणीव मला त्यावेळी झाली. धन्यवाद.